मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ही ठाण्यातून येतेय। ठाण्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो आता वाढलाय आणि त्याचा फटका हा मध्य रेल्वेला बसताना दिसतोय। मध्य रेल्वे तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने प्रवास करतेय। ठाण्यात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत। तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्ट्या देखील या पार्श्वभूमीवरती जाहीर करण्यात आल्या आहेत। आपण ठाणे स्थानकातली ही दृश्य पाहतोय। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। ऑफिसला जायला लेट मार्क लागतोय। सखल भागामध्ये पाणी साचले, त्याचप्रमाणे रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती ठाणे स्थानकावरती आपल्याला दिसून येते। ठाणे स्थानकातली ही दृश्य आहेत। याचा परिणाम मुसळधार पावसाचा परिणाम हा संपूर्ण मध्य रेल्वेवरती होताना दिसतोय आणि त्यामुळे ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे। 20 ते 25 मिनिटं उशिराने सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा प्रवाशांवर होतोय। ठाण्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय आणि त्यामुळे प्रवाशांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। ठाण्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे, मात्र आता काहीसा जोर पावसाचा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे। मध्य रेल्वे ठप्प झाली आहे। 20 ते 25 मिनिटं उशिराने प्रवास करते। याचीच अपडेट आपण घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, ठाण्यामध्ये पावसाची काय खबरबात आहे? सद्यस्थिती ठाणे स्थानकाची काय? अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? अजित, ठाणे स्थानकात आम्ही दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळते। त्यात पाऊसच देखील तसाच सुरू आहे। सद्यस्थिती काय आहे ठाण्याची? ठाण्यातल्या रेल्वे स्थानकाची परिस्थिती आपण दाखवली। आता आपण ठाण्यातल्या सिटी बेकरी, एक महत्त्वाचा भाग जो ज्या ठिकाणी सतत वर्दळ असते त्या भागामध्ये इथं थोड्याच वेळापूर्वी इतकं मोठं झाड जे आहे ते पावसामुळे उन्मळून पडलेलं आहे। आपण दृश्यामध्ये जर पाहिलं तर ते झाड आहे साधारणपणे 8च्या सुमारास सकाळी उन्मळून पडलं होतं। त्याला कटिंग करून आता जे ठाणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पूर्णपणे झाड कापून रस्ता जो आहे त्यांनी क्लिअर केलेला आहे। जवळपास 1 तास हा रस्ता जो आहे तो बंद होता। हे संपूर्ण झाड जे आहे ते एका बाजूने पडून दुसऱ्या बाजूला पडलं होतं, त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाला होता। ठाण्यात आपण पावसाचा जोर जर पाहिला तर पावसाचा जोर आता वाढलेला आहे। रात्रभर पाऊस तुफान पडलेला होता, जोरदार पडला होता। सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली होती आणि पावसाचा जोर कमी झाला होता। पण आता ठाण्यातला पाऊस जो तो देखील वाढलेला आहे। ठाण्यामध्ये जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांच्याशी जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना फील्डवर जाऊन काम करण्याचे आदेश दिलेले आहेत। एवढंच काय तर एनडीआरएफ, टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन जे जवान आहेत सर्वांना घटनास्थळी पाठवलेलं आहे। विशेष करून ज्या ठिकाणी पाणी साचतं किंवा पाणी साचल्याची माहिती आलेली आहे त्या ठिकाणी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या रवाना करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। त्याचबरोबरीनं दरड प्रवीण क्षेत्र जे आहेत ठाण्यामधला कळवा भाग असेल, दिवा भाग असेल किंवा खाली भिवंडी भाग असेल, शहापूर भाग असेल, अशा विविध ठिकाणी जे आहेत ते जवळपास 87 दरड प्रवण क्षेत्र आहेत। त्या सर्व क्षेत्रांमध्ये टीम जे आहे ते रवाना केले गेलेले आहेत, जेणेकरून तिथे कुठली घटना घडली सुदैवाने तशी घटना घडू नये। पण जर कुठली घटना घडली तर तात्काळ त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचेल, लोकांना रेस्क्यू करता येईल किंवा तिथे लोकांना रिलीफ देता येईल। त्याचबरोबरीनं काही मोठमोठे नदी होतं, उल्हास नदी आहे, त्याच पद्धतीनं बारवी डॅम आहे, या सर्व भागामध्ये तिथे देखील टीम तैनात केल्या गेलेल्या आहेत। तर ओव्हरफ्लो झालं कारण का पाऊस गेली 4 दिवस खूप पडतोय, त्यामुळे इशारा पातळीपर्यंत सर्व तलाव आणि जे नद्या आहेत ठाण्यातल्या पावसाची अपडेट